जबलपूर दुर्घटनेत लाईफ जॅकेट असूनही आई व मुलगा बुडाले कसे? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आयलोनगर न्यूज. लाईफ जॅकेट घातलेली एक आई आणि तिचा निष्पाप मुलगा छातीशी कवटाळलेला. जेव्हा दोघांचे मृतदेह हे बर्गी धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले तेव्हा या हृदयद्रावक दृश्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. मध्य प्रदेशातील बर्गी धरणाजवळ नर्मदा नदीत एक क्रूज बोट बुडून ही मोठी दुर्घटना घडली. 30 एप्रिलला ही घटना घडली. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र लाईफ जॅकेट घालूनही आई आणि मुलाचा मृत्यू झाला कसा, असाही प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. याबद्दल तज्ज्ञांचं मत काय आहे ते जाणून घेऊयात. गुरुवारी संध्याकाळी 30 पर्यटकांना घेऊन ज्यावेळी क्रूज बोट ही बर्गी डॅम मध्ये फेरफटका मारत होती त्यावेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि क्रूजचं संतुलन बिघडून ती पाण्यात उलटली आणि अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. आता जबलपूरमध्ये ज्यावेळी क्रूज शिपचा अपघात झाला त्यावेळी बोटीवरील लोकांनी लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं. जेव्हा बोट बुडू लागली तेव्हा घाईघाईने लाईफ जॅकेटचं वाटप सुरू झालं. याच दरम्यान त्या महिलेने आपल्या मुलाला स्वतःच्या लाईफ जॅकेटमध्ये घट्ट बांधलं आणि इथेच सगळ्यात मोठी चूक झाल्याचं बोललं जाते. तज्ज्ञांच्या मते लाईफ जॅकेट हे व्यक्तीला पाण्यावर तरंगत ठेवण्यासाठी बनवलेलं असतं. ते योग्य वेळी आणि व्यवस्थित घातल्यास तुमचा जीव वाचू शकतो. पण त्या महिलेने आपल्या मुलालाही स्वतःच्या लाईफ जॅकेटमध्ये ठेवलं होतं. यामुळे संतुलन बिघडलं आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. एक लाईफ जॅकेट हे एकाच व्यक्तीसाठी असतं. त्यातून एकाच व्यक्तीला पाण्यावर तरंगत ठेवण्यासाठी बनवलेलं एक विशेष प्रकारचं तरंगणारं फोम हे त्यामध्ये असतं. ते घालताना खूप खबरदारी घेणं आवश्यक असतं. अन्यथा ते ऐनवेळी निकामी होऊ शकतं आणि घालणाऱ्या व्यक्तीला आपला जीव हा गमवावा लागू शकतो. जबलपूर क्रूज शिप अपघातामध्ये नेमकं हेच घडलं. तज्ज्ञांच्या मते आईने आपल्या मुलाला स्वतःच्याच लाईफ जॅकेटमध्ये ठेवलं होतं. लाईफ जॅकेट घालणाऱ्या व्यक्तीचं डोकं पाण्यावर आणि शरीर पाण्यावर तरंगत ठेवण्यासाठी बनवलेलं असतं. मात्र जबलपूर अपघातामध्ये आईने ते योग्यरित्या घातलेलं नव्हतं. लाईफ जॅकेट एका व्यक्तीला पाण्यावर तरंगत ठेवण्यासाठी बनवलेलं असतं, परंतु जेव्हा एकाच वेळी 2 व्यक्ती त्यात असतात तेव्हा ते योग्यरित्या काम करत नाही. यामुळे घालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि याच कारणाने या व्हायरल फोटोमधील आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. आता येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार धरण परिसरामध्ये अचानक आलेलं वादळ क्रूज बोटीच्या वरच्या डेकवर आणि खाली पर्यटक ये-जा करत असल्यामुळे गुरुत्वाकर्षण केंद्रामध्ये झालेला बदल यांसारख्या घटनांच्या एकत्रित परिणामामुळे ही घटना घडली असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. तर याचं दुसरं कारण जे समोर आलंय ते म्हणजे सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा. हवामान विभागाचा इशारा असतानाही क्रूज चालकाने ही बोट पाण्यात नेली. तसेच क्रूजवरील प्रवाशांना लवकर लाईफ जॅकेट देण्यात आली नाही. तसेच आलेल्या वादळामुळे बोटीचं संतुलन बिघडून ती उलटली अशी अनेक कारणं सांगितली जात आहेत. आता प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून मृताच्या कुटुंबियांना मदतीचा हात देखील देण्यात आलाय. मात्र या दुर्घटनेवर सरकार पुढे काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आयलोनगर न्यूज.